मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठं वळण तर ग्रामीण महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठा प्रवेश. मित्रांनो, शेकडो सरपंच तसेच राज्य पातळीवरील 5 बड्या मोठ्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. भारतीय जनता पार्टीसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर दणका. महाराष्ट्रात राज्यात खळबळ. ग्रामीण भागात ठाकरे गटाची ताकद वाढली 10 पट. मित्रांनो, नेमकं असं काय घडलंय ग्रामीण भागामध्ये? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर मुंबईमध्ये सगळ्यात मोठी राजकीय घडामोड घडून येत आहे. या घडामोडीच्या पाठीमागे राज्याच्या राजकारणाचे 3-13 वाजणार आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला नवा पर्याय म्हणून ठाकरे गट यांच्या युतीकडे महाराष्ट्र पाहू लागला. ग्रामीण भागातून भाजपची आणि शिंदे गटाची संपूर्ण चलती अखेर झाली बंद. महाराष्ट्रात नेमकं राजकारण कसं बदललंय, सविस्तर बातमी जाणून घेऊया. 100 सरपंचांसह मित्रांनो अनेक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि माजी आमदारांसह 2 माजी मंत्री, बडे नेते ठाकरेंच्या भेटीला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक मोठी आणि निर्णायक घडामोड घडून आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये असंख्य असे प्रवेश पाहायला मिळालेत. राज्य पातळीवरील बड्या नेत्यांनी देखील ठाकरेंची शिवसेना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत असून नेमके कोण आहेत बडे नेते, कोण आहेत आणि कोणत्या पक्षातून त्यांनी किती नेत्यांना फोडत ठाकरे गटाची ताकद वाढवली, ते आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ घडत असतानाच ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. मुंबईतील शिवसेना भवनामध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण शिवसेना भवन भगव्या झेंड्यांनी आणि जय महाराष्ट्र, जय शिवसेना जिंदाबाद या घोषणांनी दणाणून गेले होते. 2 बड्या नेत्यांचा प्रवेश राजकीय समीकरण आता महाराष्ट्रामध्ये बदलू लागली आहेत. एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरेंना जवळची तर शिंदेंना दूरची मानू लागली आहे. या पक्षप्रवेशामध्ये विशेष लक्ष देऊन घेतले ते राज्य पातळीवरील प्रभाव असलेल्या 2 बड्या नेत्यांच्या प्रवेशाने. हे नेते यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये महत्वाची भूमिका बजावत होते. त्यांच्या प्रवेशामुळे केवळ शिवसेना ठाकरे गट मजबूत झाले नसून संबंधित पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा निवडणुका आता पार पडत आहेत. या निवडणुका म्हणजे गावगाडा हाकण्याच्या निवडणुका आहेत. यामुळे ग्रामीण पातळीवरती जो पक्ष सर्वाधिक यश प्राप्त करेल तोच आगामी विधानसभा लोकसभासाठी खूप महत्वाचा मानला जाईल आणि हे विजय पुढील विधानसभेसाठी खूप महत्वाचे मानले जातात. या नेत्यांचा प्रवेश त्यांच्या मतदारसंघापुरता मर्यादित नसून अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क आहे. अनेक जिल्ह्यामध्ये या नेत्यांचा खूप मोठा दबदबा निर्माण झालेला आहे. 100 सरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच 26 जिल्हा परिषद सदस्य. ग्रामीण महाराष्ट्रात ठाकरे गटाचा विस्तार या पक्षप्रवेशातील सर्वात महत्वाचा घटक मानला जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील 100 सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील ठाकरेंनी एकत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला असून ग्रामीण भागात सरपंच जे स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने सरपंचांचा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेचा गावागावात विस्तार होण्याचा स्पष्ट संकेत मिळत आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा फायदा होणार असल्याचं सध्या विश्लेषकांचं मत आहे. उद्धव ठाकरे यांचे भावनिक भाषण. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज शिवसेनेत जे येत आहे ते सत्तेसाठी नाही तर विचारासाठी येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही जिवंत आहे
आणि ती सामान्य माणसासाठी लढते. अन्याय आणि दडपशाही विरोधात उभी राहणारी शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. हा केवळ पक्षप्रवेश नाही तर जनतेचा विश्वास आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एकदा शिवसेनेसोबत जोडला गेला आहे. सत्ताधाऱ्यांवरती अप्रत्यक्ष हल्ला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सत्ताधारी गटावरती अप्रत्यक्ष टीका देखील केली. आज काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलत आहेत, पण आजचा हा प्रवेश सत्तेसाठी नाही तर लोकांना खोटी आश्वासने नको आहेत तर विश्वासार्ह नेतृत्व हवे असल्यामुळे हे प्रवेश होत आहेत. तो विश्वास शिवसेनेवरती आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रवेश करणाऱ्या नेत्यांची भूमिका. पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की आज राज्यात लोकशाही धोक्यात आहे. आमदार फोडले जात आहेत, पक्ष चिन्हे हिरावली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. सरपंचांनीही ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, युवक, महिला आणि स्थानिक विकासासाठी शिवसेना ठाकरे हाच पर्याय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आगामी निवडणुकांवरती परिणाम राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशावेळी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार असून भाजपला देखील याचा मोठा फटका बसणार आहे. विधानसभा पुढच्या निवडणुकांवरती या पक्षप्रवेशाचा मोठा परिणाम होईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात विशेषतः ठाकरे गटाला मोठी ताकद मिळाल्याचं चित्र यावरून आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबांधणी वेगाने सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण या पक्षप्रवेशामुळे निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे गटात प्रचंड उत्साह तयार झाला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना पुन्हा उभी राहत आहे अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आता दिसून येत आहे. कार्यक्रमानंतर शिवसेना भवन बाहेर फटाके फोडण्यात आले. ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एकूणच 100 सरपंच, 2 राज्य पातळीवर बड्या नेत्यांचा प्रवेश हा राजकारणातील महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. यामुळे भाजप आणि शिंदे सेना दोन्ही पक्ष बॅकफुटवरती गेले असून उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येण्याचे संकेत केंद्रातून मिळू लागले आहेत. यामुळे शिंदे सेनेची महाराष्ट्र सरकारमधून पिछाड होणार का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय? मुंबईसह महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र ठाकरे बंधूंची वाट पाहतोय, हे सत्य आहे का? याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्या हातात घेणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. या विधानाशी आपण सहमत असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना जय महाराष्ट्र.